नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी तज्ज्ञांकडून अगदी सविस्तर माहिती जाणून घेतो. आज आपण माहिती मिळवणार आहोत ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीविषयी, ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट भागांवर अगदी पातळ अशा सुया टोचून वेदना कमी करण्याचा, आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. या उपचार पद्धतीचे फायदे काय आहेत, कोणकोणत्या आजारांवर ॲक्युपंक्चर प्रभावी ठरतं, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रोफेसर सर डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया हे ॲलोपॅथी तज्ज्ञ आहेत, तसंच ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट देखील आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे ते अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतात. त्याचबरोबर वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर चीन, श्रीलंका, जर्मनी इत्यादी अनेक देशांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून ते विद्यार्थ्यांना वैद्यक शास्त्राचे धडे देतात. ते कोविड टास्क फोर्स आयुष महाराष्ट्राचे सदस्य आहेत. बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ द सेंचुरी इंटरनॅशनल अवॉर्ड, बेस्ट डॉक्टर चायनीज अवॉर्ड अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच त्यांची अनेक पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत. आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया ॲक्युपंक्चर बाबत. आपला आजचा विषय आहे विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार. सर, आपण जगप्रसिद्ध नामवंत असे ॲलोपॅथी तज्ज्ञ आहात, पण आपण लोकांच्या वेदना या ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीद्वारे बऱ्या करता. आपण या उपचार पद्धतीकडे म्हणजे ॲक्युपंक्चरकडे कसे वळलात? पूर्वी माझं आणि माझे मिसेस डॉक्टर स्वाती लोहिया आमचं ऑपरेशन बाळांपणचं हॉस्पिटल होतं. अच्छा. प्रॅक्टिस खूप चांगली होती, परंतु मला असं वाटलं की ॲलोपॅथीमध्ये आपण लक्षणाचा उपचार करतो, रोगाचा कायमस्वरूपी उपचार करत नाही. माझी प्रॅक्टिस खूप चांगली होती ॲलोपॅथीचे, पैसे त्याच्यात जास्त मिळाले ॲक्युपंक्चरपेक्षा, पण मला वाटलं हे टेम्पररी उपचार करण्यापेक्षा रोगाचं मूळ शोधून जर आपण उपचार केला तर कायमस्वरूपी उपचार करता येईल आपल्याला, म्हणून मी ॲक्युपंक्चरकडे वळलो. अच्छा, पण इतर उपचार पद्धती आणि ॲक्युपंक्चर मध्ये काय फरक आहे, म्हणजे सविस्तरपणे सांगा आपण. आता मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. ॲलोपॅथीमध्ये 90% केसेसमध्ये आम्हाला रोगाचं मूळ माहीत नाही, म्हणून आम्ही लक्षणं दाबतो. ॲक्युपंक्चरमध्ये जर डॉक्टर तज्ज्ञ असेल तर रोगाचं मूळ शोधून काढता येतं आणि कायमस्वरूपी उपचार करता येतो. नंबर 1. नंबर 2, याच्यात औषधं नसल्यामुळे औषधाचा खर्च नाही, त्यामुळे इतर पद्धतीपेक्षा कमी खर्चिक आहे. आपल्या देशामध्ये गरीब लोकांची संख्या खूप आहे, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्यासाठी एक वरदान आहे. सर, आपण वेदना बऱ्या करता पण औषधच देत नाही, मग नेमकी उपचार पद्धती आहे तरी कशी? ॲक्युपंक्चर प्रमाणे हे आपल्या शरीरावर बरेचसे पॉइंट असतात. आपल्या त्वचेच्या खाली मेरिडियन असतं, जसं रस्त्याच्या खाली नाली असते किंवा पाईपलाईन असते ज्यातून पाणी वाहतं, तसं आपल्या स्किनच्या खाली मेरिडियन असतं ज्यातून आपल्या शरीरातील ऊर्जा वाहत असते. या ऊर्जेच्या वाहण्यात काही कारणाने जर अडथळा निर्माण झाला तर पेन किंवा पॅरालिसिस सारख्या व्याधी निर्माण होतात. आम्ही काय करतो, आमच्याकडे अशा छोट्या सुया असतात, तर पाईपलाईन ब्लॉक झाली तर आपण काय करतो, नगरपालिकेला संपर्क साधतो, तिथून एक माणूस येतो, सडकेवर जे मॅनहोल असतं ते उघडतो आणि तिथून एक काठीमध्ये घालून असं हलवतो, तो कचरा काढतो. तसं आम्ही काय करतो, आमच्याकडे एकदम बारीक अशा सुया असतात ह्या, तर ठराविक पॉईंटवर आम्ही ही सुई अशी लावतो, त्याला हलवतो आणि मेरिडियनमध्ये जे ब्लॉक आहेत ते निघून जातात. त्यामुळे पेन आणि पॅरालिसिस सारख्या व्याधी हे विना औषधं नीट होतात. आणि आपल्या शरीरात पंचमहाभूतावर आपलं शरीर आधारित असतं. या पंचमहाभूतात जर बिघाड झालं तर त्यामुळे सिस्टमिक डिसऑर्डर म्हणजे हृदयाचे, किडनीचे, लिव्हरचे, लंगचे विकार, डोळ्याचे विकार, कानाचे विकार, इतर विकार, याला आम्ही सिस्टमॅटिक डिसऑर्डर म्हणतो. ॲलोपॅथी त्याला आम्ही काही करू शकत नाही, तात्पुरता उपचार करतो. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही याचं मूळ शोधून काढून हे सिस्टमिक डिसऑर्डर कायमस्वरूपी नीट करू शकतो. हा मेन फायदा आहे. आपण आता आम्हाला ती सुई अशी स्वतःच्या त्वचेवर टोचून दाखवली, ती बराच वेळ तिथे ठेवली, वेदना रहित असे ही उपचार पद्धती दिसली का चेहऱ्यावर? अजिबात नाही दिसली. वेदना काहीच होत नाही. अजिबात वेदना. ॲलोपॅथीत आम्ही इंजेक्शनला ज्या सुया वापरतो त्या जाड असतात आणि त्यातून आम्ही औषध देत असतो. याच्यात औषध नाही आणि सुया खूप बारीक आहेत, काहीच त्रास होत नाही. एका पेशंटला 8, 10, 12 सुया लावल्या, काही हसत खेळत ऍक्सेप्ट करतात लोक. अच्छा, आणि मग सर गुण किती वेळात येतो, म्हणजे किती दिवसात रुग्ण बरा होऊ शकतो?
तात्पुरतं करायचं असेल तर काही सेकंदात कमी करू शकतो. समजा कोणाचं डोकं दुखतं, इथे एक सुई लावली तर 10 सेकंदात कमी होईल. पेन पण किलर कायमस्वरूपी जर करायचं असेल आणि रोगाच्या मुळाचा उपचार करायचा असेल तर ते रोग किती जुना आहे, कुठल्या प्रकारचा आहे, पेशंटचं वय किती आहे, असे बरेच फॅक्टर असतात. अगदी जसं आपण सांगितलं की आपण अगदी रोगाच्या मुळाशी जाऊन त्याच्यावर उपचार करता, त्यामुळे तात्पुरता आराम नाही मिळत, तो दीर्घकालीन आराम मिळतो. आणि मूळ शोधण्यासाठी आमची पेशंट पाहायची पद्धत वेगळी आहे. याच्यामध्ये आम्ही नाडी परीक्षा करतो, पेशंटची जीभ पाहतो, पेशंटचे नख पाहतो, आणि आता एक लेटेस्ट टेक्निक आहे की कॉम्प्युटर पूर्ण शरीर चेक करता येतं आपल्याला कॉम्प्युटरवर, आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूताचा ग्राफ येतो आणि प्रत्येक अवयवात किती ऊर्जा आहे, की फुफ्फुसात किती ऊर्जा आहे, लिव्हरमध्ये किती, किडनीत किती, हार्टमध्ये किती, हे कळतं. रोगाचं मूळ काढता येतं आणि भविष्यात काही रोग जे होऊ शकतात, होण्याची शक्यता आहे, ते आम्हाला आधी कळतं. जसं हृदयातली एनर्जी जर कमी होत असेल, ह्याचा अर्थ पुढे चालून हा प्रॉब्लेम येणार आहे. किडनीतली ऊर्जा कमी होत असेल, पुढे चालून हा प्रॉब्लेम येणार आहे. ॲलोपॅथीमध्ये रोग झाल्यावर कळतो, कारण आम्ही ऑर्गन चेक करतो. इथे आम्ही ऑर्गनमध्ये ऊर्जा किती ते चेक करतो. ऊर्जा कमी आहे हे जर आम्हाला कॉम्प्युटरवर कळालं, ह्याचा अर्थ हे ऑर्गन पुढे खराब होणार आहे. म्हणजे याचा फायदा आम्हाला रोग मुळापासून नीट करण्यासाठी पण करता येतो, आणि भविष्यात जी काही शक्यता आहे तर ती टाळण्यासाठी करता येतो. उदाहरणार्थ मधुमेहाचं पेशंट आहे, डायबिटीसचा, तर डायबिटीसमध्ये बऱ्याच लोकांचा किडनी खराब होते, काही लोकांचे डोळे जातात, काही लोकांना हार्टवर परिणाम होतो, आणि ते झाल्यावरच कळतं. याच्यामुळे आम्ही जर डायबिटीसच्या पेशंटचा ग्राफ केला तर आम्हाला आधीच कळतं की ह्याला डायबिटीसचा दुष्परिणाम किडनीवर होणार आहे का, डोळ्यावर होणार आहे का, अजून कुठे होणार आहे का, आधीच कळतं दुष्परिणाम व्हायच्या आधी, आणि ते टाळण्यासाठी आम्ही उपचार करू शकतो. खरं तर याविषयीच मी आपल्याला विचारणार होते की अॅक्युपंक्चर मध्ये रोगाचं निदान कसं केलं जातं, सांगितलं मी पण तुम्हाला. आपण आम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे. डॉक्टर, आजकाल गुडघे दुखीवर म्हणजे उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आलेल्या आहेत, ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत, ऍडव्हान्स सर्जरीज आहेत. अॅक्युपंक्चर कसं प्रभावी ठरतं गुडघे दुखीवर? 35-40च्या पुढे वय गेलं की आपल्या गुडघ्यामध्ये जे ऑइल असतं, ज्याला मी सायनोइल फ्लुइड म्हणतो, आणि आपल्या साध्या भाषेत ज्याला वंगण म्हणता येईल, त्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे मांडीचं हाड आणि गुडघ्याचं हाड हे एकमेकाला घासायला सुरुवात होते. मध्ये जे ऑइल असतं ते कमी झाल्यामुळं वरचं, आणि त्यामुळे पाय हलवताना, मागे पुढे करताना, मांडी घालताना, जिना चढताना ते हाडाला हाड घासल्यामुळं दुखतं ते. तर ॲलोपॅथीत आम्ही काय करतो, पेन किलरच्या गोळ्या देतो. पेन किलरचा अर्थ काय की मेंदूला आम्ही बधीर करतो, की जे दुखलेलं मेंदूला कळत नाही, दुखणं जात नाही. पेन किलर हा चुकीचा शब्द, पेन किल होत नाही, पेन तिथंच राहतो, फक्त मेंदू त्याला परसिव्ह करत नाही. अच्छा. हा, आणि मी ॲलोपॅथी सोडण्याचं हे मेन कारण आहे की मला स्वतःलाच पटत नव्हतं की जसं घरात साप निघाला, आम्ही म्हणतो डोळे बंद करा म्हणजे साप दिसणार नाही. तात्पुरतं बरं वाटतं आपल्याला. ॲक्युपंक्चर मध्ये जसं आपण कारला, स्कूटरला सर्व्हिसिंग करतो, त्याप्रमाणे आम्ही जॉईंटला, फक्त गुडघाच नाही, कुठल्याही जॉईंटला आम्ही सर्व्हिसिंग करू शकतो, आणि त्यामुळे ऑपरेशन टाळू शकतं. ॲलोपॅथीत आम्ही काय करतो, आधी पेन किलर देतो. पेन किलरमुळे पेशंटला तात्पुरतं बरं वाटतं, पण ते गुडघा आतल्यात घासत राहतं. काही दिवसांनी मग एक्सरे करतो, दोन्ही हाड चिटकलेले असतात, मग आम्ही सांगतो आता गुडघा बदलावा लागेल. याच्यामध्ये हे ऑपरेशन आमच्याकडे मेजॉरिटी पेशंट येतात, हे गुडघ्याचे, कमरेचे, मानेचे ऑपरेशन टाळण्यासाठीच येतात, आणि त्यासाठी खूप चांगली पद्धत आहे. अगदीच. आणि त्याचबरोबर जर आताचं आपण जीवन बघितलं तर ज्यांचं 9 ते 5 अशी म्हणजे असा जॉब असतो, किंवा नसला जरी तरी सुद्धा आता तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढलाय, लॅपटॉपचा वापर वाढलाय, याच्यात मणक्याचे विकार प्रचंड वाढलेले आहेत, कंबरदुखी वाढली आहे. याच्यावर अॅक्युपंक्चर मध्ये काही उपचार आहेत का? मुंबई सारख्या शहरामध्ये मेजॉरिटी लोक लोकलनी प्रवास करतात, त्यामुळे आपल्या मानेच्या आणि कमरेच्या मणक्याला झटके बसतात. दुसरं तुम्ही जे बोललात आता की कोरोनाच्या नंतर काय झालं की वर्क फ्रॉम होम सुरू झालं, बरोबर, आणि बरेचसे लोक 8 तास 10 तास 12 तास कॉम्प्युटर बसून आले, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप. तर कॉम्प्युटर काम करताना असं पोस्चर होतं वाकडं, त्यामुळं इथे मानेचे आणि कमरेचं स्पॉन्डिलोसचं प्रमाण वाढलं, कोरोनाच्या नंतर वाढलंय लॅपटॉपचा वापर झाला. दुसरं, भारतामध्ये मेजॉरिटी बायका ज्या असतात त्या जॉब जरी करत असल्या तरी चूल आणि मूल पासून त्यांची सुटका नसते, त्यांना घरचे कामं करावेच लागतात, आणि घरचे कामं जे असतात, भांडी घासणे, धुणे, जाळणे, हे समोर वाकावं लागतं. त्यामुळे आणि जे लोक जास्त प्रवास करतात या सगळ्यामध्ये मणके एकमेकाला घासतात, त्यातल्या ज्या गाद्या असतात, गाद्याची झीज होते,
आणि मी सांगितल्याप्रमाणे ॲलोपॅथीमध्ये आम्ही सर्व्हिसिंग करू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, हे इथं दुखू लागलं, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, कंबर दुखू लागली, लंबार स्पॉन्डिलोसिस, इथलं दुखणं वाढलं की स्लिप डिस्क होते, दोन मणक्यामधली गादी सरकते आणि शिर दबते, मग पूर्ण मान दुखते आणि पूर्ण हात दुखतो, हातात मुंग्या येतात. आणि स्लिप डिस्क जर कमरेत झालं, कमरेमध्ये L4 L5 आणि L5 S1 ह्या दोन ठिकाणी फार कॉमन स्लिप डिस्क होते. आणि मानेमध्ये C5 C6 C7 ह्या दोन ठिकाणी कॉमन होते. स्लिप डिस्क इथे झाली की हाताला प्रॉब्लेम, कमरेत झाली की पायाला प्रॉब्लेम, ज्याला आम्ही सायटिका म्हणतो. आणि ॲलोपॅथीमध्ये सुरुवातीला पेन किलर आणि त्यानंतर ऑपरेशन, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हे ऑपरेशन जे असतात मणक्यांचे, हे खतरनाक असतात. तर चुकून जर त्या नर्वला धक्का लागला, स्पाइन कॉर्डला धक्का लागला, तर इथं जर ऑपरेशन केलं आणि चुकून त्याला धक्का लागला स्पाइन कॉर्डला, तर इथून खालचं पूर्ण पॅरालिसिस होतो. दोन्ही हात दोन्ही पाय जातात, लघवी संडासचं नियंत्रण जातं, सेक्सचं जातं. आणि कमरेच्या ऑपरेशनमध्ये हात वाचतात, पाय जातात, लघवी सेक्स आणि शौचाचं नियंत्रण जातं. हे खतरनाक ऑपरेशन. तर हे ऑपरेशन आम्ही टाळू शकतो. आमच्याकडे एक गंगापूरचा पेशंट होता, औरंगाबादच्या जवळ गंगापूर नावाचं गाव आहे. मोटरसायकलवरून पडला आणि L12 आपलं डॉर्सल 12, थोरेसिक 12 व्हर्टिब्राचे 6 तुकडे झाले. स्पाइनल कॉर्ड पूर्ण डॅमेज झाला, दोन्ही पाय गेले, लघवी शौचाचं नियंत्रण केलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. डॉक्टरने सांगितलं की आम्ही ऑपरेशन करून प्लेट लावून हे तुकडे जे झाले ते जोडून देऊ, परंतु स्पाइनल कॉर्ड डॅमेज झाल्यामुळे तुम्ही आयुष्यभर चालू शकणार नाही. पेशंटने ऑपरेशन कॅन्सल केलं, माझ्याकडे आला. मी त्याला म्हणलो, नॉन मेडिकल सायन्स प्रमाणे तू चालू शकणार नाहीस. मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे, परंतु माझ्या मताप्रमाणे नॉन सायन्स फक्त 10%, 90% इज अननोन सायन्स. की घटना घडते पण आम्हाला माहीतच नाही का घडते म्हणून. मी म्हटलं तुला पाहिजे मी प्रयत्न करतो. माझं स्वतःच एक टेक्निक आहे, जिचं स्पाइनल कॉर्ड डॅमेज होतं तर ते रिपेअर करायचं एक ॲक्युपंक्चरचं टेक्निक आहे माझं. ते केलं, त्याच्यावर आम्ही 7 दिवसात 100% चांगला. ह्याच्यावर विश्वास, मी स्वतः ॲलोपॅथी डॉक्टर म्हणून विश्वास ठेवणं मला अवघड आहे. ही केस आम्ही जागतिक परिषदेत, औरंगाबाद आमची एक जागतिक परिषद झाली, तर ह्या पेशंटला आम्ही सगळ्यांना दाखवलं. माझे स्वतःचे बरेचसे विद्यार्थी ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, सगळे चकित झाले की स्पाइनल कॉर्ड डॅमेज झाला, ऑपरेशन केलं नाही आणि पूर्ण नीट कसका झाला. चीनच्या डॉक्टरनी बुक्या मारून मारून पाहिलं, त्याला उठबस्या करायला लावल्या आणि विचारलं कॅन यू लिफ्ट वेट, तुला वजन उचलता येतं का. तो म्हणला मी किराणा दुकानदार आहे, आधी 70 किलोचं पोतं पाठीवर उचलत होतो, ॲक्सिडेंट झाला, पाय लुळे झाले, लोहिया सरांनी माझी ट्रीटमेंट केली, मी पूर्ण चांगला झालो आणि आता 120 किलोचं पोतं मी पाठीवर उचलू शकतो. माझे बरेच ऑर्थोपेडिक सर्जन म्हणले सर याच्यावर कॉमेंट करा. मी म्हणलं डॉक्टरने एवढंच लक्षात ठेवायचं पेशंटचा उपचार करताना की आपल्याला उपचार MRIचा एक्सरेचा करायचा नाही, आपल्याला उपचार पेशंटचा करायचा. आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्याचा MRI एक्सरेमध्ये उलगडा होऊ शकत नाही. खरोखर अविश्वसनीय अशी अशी केस आपण सांगितलेली आहे आणि ज्याचं जागतिक स्तरावर कौतुक सुद्धा झालं असं आपण म्हणालात. आपण आम्हाला आतापर्यंत गुडघेदुखीवर किंवा मणक्याच्या आरोग्यासाठी ॲक्युपंक्चर कसं फायदेशीर ठरतं आणि आता आपण जी केस सांगितली त्यांचे पाय लुळे झाले होते, म्हणजे पॅरालिसिसवर सुद्धा ॲक्युपंक्चर कसं प्रभावी ठरतं याबाबत आपण सांगितलेलं आहे. याबाबत आपण सविस्तरपणे सांगावं. आता पॅरालिसिसचे बरेच प्रकार असतात. सगळ्यात कॉमन जो पॅरालिसिस आहे त्याला आम्ही हेमिप्लिजिया म्हणतो, अर्धांगवायू. म्हणजे मेंदूमध्ये जर रक्ताची गुठळी झाली, इथं रक्तवाहिनीत अडकली, किंवा ज्यांचं हाय ब्लड प्रेशर आहे त्यांचा जर रक्तस्राव झाला मेंदूमध्ये, तर अपोजिट साईड जाते. म्हणजे इकडे प्रॉब्लेम झाला तर उजवी साईड जाणार, इकडे झाला तर डावी जाणार, ज्याला आपण मराठीत लकवा किंवा अर्धांगवायू म्हणतो. याच्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये अत्यंत चांगली ट्रीटमेंट आहे. फक्त पेशंट जर लवकर आला तर, पेशंट जर झाल्यावर 2-4 दिवसात आला तर 2-4 दिवसात कमीत कमी 90% नीट होऊ शकतो. पण दुर्दैवाने उशिरा आला तर मग त्याला वेळ लागतो. ताबडतोब यायला पाहिजे. दुसऱ्या ह्याचे खूप पेशंट असतात हेम्प्लिजियाचे. आणि काम करणाऱ्या हाताचा दखवा झाला तर बोलणं जात असतं, ज्याला मी ॲफेजिया म्हणतो, बोलणं जातं. तर बोलणं सुद्धा आपल्या उपचाराने ताबडतोब येऊ शकतं. फक्त पेशंटने ताबडतोब यायला पाहिजे. दुसरा लकवा हा चेहऱ्याचा लकवा असं होता. खास करून माझ्याकडे हैदराबादला एक मुलगी आली होती,
डोक्यावरून केस धुतले आणि पंख्याखाली वाळवत बसले. 10 मिनिटाच्या आत तो डॉक्टर झाला. असा याला मी ॲलोपॅथीत बेल्स पॉल्सी म्हणतो. तिचा एक नातलग आमच्याकडे ट्रीटमेंट असल्यामुळे ती दुसऱ्याच दिवशी आली आणि फक्त 20 मिनिटाच्या ॲक्युपंक्चर उपचारामध्ये 100% चांगली झाली. याच्या सुद्धा बेल्स पॉल्सीमध्ये ताबडतोब जर आलं तर लवकर फायदा होतो, उशिरा आला तर वेळ लागतो. तिसरा लाकॉज मी आता जे सांगितलं, जे ॲक्सिडेंट होतात, ॲक्सिडेंटमध्ये इथं जर मणका मोडला तर दोन्ही पाय जातात, ज्याला आम्ही क्वाड्रिप्लेजिया म्हणतो. आणि खाली जर मणका मोडला तर हात चांगले राहतात, पाय जातात, लघवी संडास शौचात जातात, याला मी पॅराप्लेजिया म्हणतो. ह्याला सगळ्यालाच जर पेशंट लवकर आला तर आमच्याकडे खूप चांगला उपचार आहे. अजून एक लकवा म्हणजे काही लोकांना इथं इंजेक्शन दिलं की नर्व डॅमेज होतं, रेडियल नर्व, आणि हात असा होतो, ज्याला आम्ही रिस्ट ड्रॉप म्हणतो. असं पायात सुद्धा होतं, त्याला फूट ड्रॉप म्हणतात. तर यासाठी सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगला उपचार आहे. हो, खूप चांगले उपचार आहेत गुडघेदुखीवर, कंबरदुखीवर, मणक्याच्या आरोग्यावर, असं आपण सांगितलं. पण फक्त एवढंच की रुग्णांनी वेळेत डॉक्टरांकडे संपर्क साधणं आवश्यक आहे. आपण जितक्या लवकर डॉक्टरांकडे संपर्क साधाल, त्यांना भेटाल, तितक्या लवकर आपण आपल्या वेदना कमी करू शकता, आपला आजारपण दूर करू शकता. आणि जर आपल्याला पुरुषोत्तम लोहियाजींशी संपर्क साधायचा असेल, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असेल, उपचार घ्यायचे असतील, तर आपण स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्कीच संपर्क करू शकता आणि स्वतः डॉक्टरांकडून आपले उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर, आजकाल तरुणींमध्ये पीसीओडी, पीसीओएस या समस्या देखील प्रचंड वाढलेल्या आहेत. यावर ॲक्युपंक्चर मध्ये काही उपचार आहेत का? मी स्वतः गायनेकॉलॉजीचे माझं हॉस्पिटल होतं. आम्ही शिकत असताना किंवा गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस करत असताना कधीही पीसीओडीची केस ऐकली सुद्धा नव्हती. मला पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, आपल्या ओव्हरीमध्ये शिस्ट तयार होते. आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये याचं प्रमाण मुलीमध्ये खूप वाढलं. तर मला वाटतं ही बदलती जीवनशैली जी आहे, सगळं फास्ट आहे, फास्ट फूड, एव्हरीथिंग, ताणतणाव, हा, तर कदाचित याच्यामुळे पीसीओडीचं प्रमाण, पीसीओडीमध्ये ओव्हरीमध्ये शिस्त तयार होते, हार्मोनचं इम्बॅलन्स होतं. त्यामुळे त्या मुलीला किंवा बाईला, जे कोणी असेल, ते मेन्स्ट्रुएशन रेग्युलर येत नाही. एकतर पाळी येत नाही, आली तर ब्लिडिंग कमी होते किंवा इरेग्युलर होती. मूड स्विंग होतात, कभी खुशी कभी गम, मूड स्विंग होतात. इथं गालावर केस येतात बारीक बारीक, ब्लडमध्ये शुगर वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. याला ॲलोपॅथीत आम्ही काय करतो, ॲलोपॅथीत मूड स्विंग आहे, मन शांत राहायच्या गोळ्या, रक्तातली साखर वाढली, डायबिटीसच्या गोळ्या, पाळी येत नाही, हार्मोनच्या गोळ्या, हे सगळं टेम्पररी आहे. हे पेशंट आमच्याकडे खूप जास्त येतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यांना आम्ही यांची जीभ पाहतो, नाडी पाहतो, नख पाहतो, यांना कॉम्प्युटर चेक करतो, रोगाचा मूळ आजार शोधून. हे मूळ कारण प्रत्येक पेशंटमध्ये वेगळं असू शकतं, त्यामुळे याला काही फिक्स ट्रीटमेंट नाही. पण पीसीओडीचे आमचे बरेचसे पेशंट पूर्ण चांगले झाले एकदम. याच्याशिवाय बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारी किंवा इन्फर्टिलिटी, मेल फिमेल इन्फर्टिलिटी, म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही, ॲलोपॅथीमध्ये ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतूच तयार होत नाही, तर त्याचे ॲलोपॅथीत त्याला काही करतात नाही. आमच्याकडे ॲझोस्पर्मिया आणि ऑलिगोस्पर्मियाचे बरेचसे मी असं म्हणत नाही की प्रत्येक पेशंट नीट होतो, पण बरेचसे पेशंट पूर्ण नीट झाले आहेत. अच्छा, वंदेतो. अच्छा. सर, जसं मी सुरुवातीला आपली ओळख करून दिली प्रेक्षकांना, तेव्हा सांगितलं की सरांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि खरं तर अभ्यासासाठी त्यांची पुस्तकं वापरली जातात देश विदेशात. आपण आपल्या साहित्याबाबत काय सांगाल अगदी मी थोडक्यात? बरेचसे पुस्तक लिहिले ॲक्युपंक्चरवर. हे माझं बेसिक पुस्तक आहे, जे अनेक देशात टेक्स्ट बुक म्हणून वापरलं जातं ॲक्युपंक्चरच्या कोर्ससाठी. पुन्हा हे ॲडव्हान्स ॲक्युपंक्चरचं पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं अनेक देशात, अनेक विद्यापीठात टेक्स्ट बुक म्हणून वापरले जातात. मी स्वतः ॲक्युपंक्चरचे कोर्सेस चालवतो. आमच्या कोर्सेसलाही हे पुस्तक आम्ही वापरतो. अजून एक पुस्तक आहे, हे ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चर दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे बाकी ॲक्युप्रेशरवर जे पुस्तक आहे की पेशंट घरच्या घरी बोटाने दाबून काही छोट्या मोठ्या याचा उपचार करू शकतो, याला म्हणतात ॲक्युप्रेशर. हे पुस्तक मराठी, इंग्रजी, गुजराती आणि इव्हन जर्मन भाषेत सुद्धा, इंग्रजी जर्मन भाषेत सुद्धा पब्लिश झालेलं आहे.
अगदीच सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा अशा मोठमोठ्या खेळाडूंवर डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत. आपण सुद्धा त्यांच्याकडून उपचार करून घेऊ शकता. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्कीच संपर्क साधा. सर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.